शिर्डीतील जमीन खरेदी आणि अवैध सावकारकी विरोधात भोंदू अशोक खरासह त्याची पत्नी कल्पना व इतर 3 जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत 2 आरोपींना अटकही केली। सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या 2 आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आणि या सगळ्या दरम्यान आता अशोक खरात याच्या पत्नीनं म्हणजेच कल्पना खरातनं राहता सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलेला आहे। अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी वकिलांमार्फत हा अर्ज तिने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय जे आहे राहत्याचं त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि एकूणच जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणात कल्पना खरात हिनं आपली जी पॉवर ऑफ अटर्नी आहे ती अरविंद भावके या आरोपीच्या नावाने केलेली होती आणि अरविंद भावके सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। त्यामुळे कल्पना खरात हिचा ताबा पोलिसांना महत्त्वाचा आहे। कल्पना खरात हिनं पडद्याच्या मागे राहून नेमके अजून किती व्यवहार केलेत, कशा कशा पद्धतीनं सगळ्या या गोष्टी घडलेल्या आहेत याचा सगळा सखोल तपास शिर्डी पोलिसांना करायचा आहे। त्यामुळं आज या राहता न्यायालयात जी काही सुनावणी होणार आहे त्या सुनावणीत सरकारी पक्षातर्फे हा जामीन अर्ज फेटाळावा अशीच मागणी करण्यात येईल। तर आरोपीच्या वकिलाकडून नेमका काय युक्तिवाद केला जातो हे देखील पाहणं गरजेचं आहे। एकीकडे या भोंदू अशोक खरातचा ताबा मिळवण्यासाठी शिर्डी पोलिसांनी न्यायालयात अर्ज देखील दाखल केलेला आहे। त्यामुळे SIT आणि शिर्डी पोलिसांच्या संयुक्त बैठकीनंतर न्यायालय अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांना कधी देणार याचा निर्णय होईल। मात्र त्यापूर्वीच आता कल्पना खरात हिनं या अटकपूर्व जामीन अर्जासाठी केलेल्या अर्जावर आज या ठिकाणी राहता सत्र न्यायालयात सुनावणी होईल आणि या सुनावणीत नेमका काय युक्तिवाद होतो आणि जामीन अर्ज फेटाळला जाणार की मंजूर होतो याकडं आता अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्याचं लक्ष लागलं आहे। नितीन ओझा, ABP माझा, राहता शिर्डी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।